अरे काय झालं, थांबवलीस का? अरे ते बघ जेठालाल. काय काय बस कुठे? अरे बस नाही, 3 रस्ते जात आहेत इथून. कोणत्या रस्त्याने जायचंय हे विचारायला थांबवलंय सखारामला. अरे ते भाऊ बसलेत ना तिकडे, त्यांना विचारूया. त्यांना माहिती असेल ना या 3 रस्त्यामधला कोणत्या रस्त्याने बस गेली ती. हा विचार विचार. चल. ओ भाऊसाहेब, 1 मिनिट. हा बोला. नाही काहीच नाही. अरे काहीच नाही काय, चांगला बसलो होतो तिकडे. भाऊसाहेब म्हणून उठवला मला तिकडून. काहीच नाही तर उठवला कशाला? सॉरी चूक झाली. सॉरी वॉरी चूक बुक काही नाही चालणार. शांतपणे बसलो होतो, भाऊसाहेब म्हणून उठवला आणि आता म्हणता काहीच नाही. नाही आता बोलायलाच लागणार. तुम्ही ती पांढऱ्या रंगाच्या मोठ्या बसला इथून जाताना पाहिलेत का? मोठी म्हणजे किती सीट वाली? 30-35 लोक बसतील एवढी मोठी आहे. 30 की 35? 30. 30 सीटची कुठे बसच नसते. 27 ची असते, 35 ची असते आणि 45 ची असते. अरे हे तुम्हाला कसं माहित? अरे मी बस मध्ये सीट फिट करतो. सीट फिटिंगचं काम आहे माझं. 35 वाली. 35. हा 35. काय बोलला तुम्ही? 35 सीट वाल्या बसचं काय? 35 सीट वाल्या बसला तुम्ही इथून वर जाताना पाहिलंय का? वर तर आई गेली आहे. अरे हे काय सांगताय भाऊ साहेब? हे तर फार वाईट झालं हो. तुमची आई वारली काय? काय बोलतोस रे? अरे माझी आई जिवंत आहे. पण आता तर तुम्ही म्हणालात ना की आई वर गेली आहे म्हणून. अरे माझ्या मुलाची आई वर गेली रे. तुमची पत्नी वारली? बरोबर. केव्हा लग्न झालं? अरे लग्न तर खूप झाली. खूप म्हणजे किती हो? 3. 3 लग्न झाली तुमची? अरे आता याला काय? तिन्ही वाईफ? हा तिघी. काय नक्की कोणी टिकतच नाहीये. इतक्या लग्नासाठी वाईफ मिळतात कुठून हो? अरे भिडे अरे थांब. अरे भिडे थांब. काय करतोस भिडे? अरे काय करतोस काय? बापूजींना विसरून तू डायरेक्ट लग्न पुराणात घुसलास. सॉरी यार. चला भाऊ, चल. काय झालं, थांबवलं का? जेठालाल इथून 2च रस्ते जातात. एक सरळ जातो, एक लेफ्टला जातो. आपल्याला कुठे जायचंय? बोला. छाप आला तर लेफ्ट, काटा आला तर सरळ. अरे पोपटलाल, इथे काय क्रिकेट मॅच होणार आहे? काय टॉस उठवतोय? बापूजींना का असं शोधायचं नाणी उडवून? अरे भाऊ आता भिडेने विचारलं ना की 2 रस्ते कोणत्या रस्त्याने आपण जायचं, म्हणून मी बोललो ना. मी सांगणारच होतो, एवढ्यात तू नाणं काढलंस ना बाहेर. 1 मिनिट. हे काय गंमत चालली आहे का इथे? बोल. सरळ घे. बघा तिथून एक बस चालली आहे. चल पळव लवकर पळव. पळव भिडे पळव. हो. पळव लवकर. हो जेठालाल पळवतच आहे रे. पळव. अरे काय झालं? स्लो का केली स्कूटर? ती बस चालली आहे पुढे. अरे जाऊ देत, बसला जाऊ देत. अरे बस मध्ये बापूजी आहेत माझे. या बस मध्ये काकाजी नाहीयेत भाऊ. तुला कसं माहित? बसची नंबर प्लेट पाहिली होतीस तू? आपल्या बसचा नंबर माहिती आहे तुला? नाही. मला माहिती आहे.
MS04JK 9487. पक्का? हा पक्का म्हणजे मी फोटो काढून ठेवला जेठालाल. काय माझी एक सवय जेठालाल, मी जेव्हा केव्हा कुठल्या वाहनांनी प्रवास करतो ना, तर काय आहे, त्या वाहनांची पूर्ण माहिती माझ्याकडे ठेवतो. की वाहनाचा नंबर कोणता आहे, की ते कोणतं मॉडेल आहे, कोणता रंग आहे, वगैरे वगैरे. अरे यार, आपल्या बसचा ड्रायव्हर बापूजींना घेऊन कुठे निघून गेला? अरे चिंता नको करू भाऊ जेठालाल, काकाजी लहान थोडी आहेत, ते तर झोपलेत. उठतील तेव्हा जिथे असतील तिथून परत येतील ना ते. तरी पण चिंता तर होतेच ना पोपटलाल. असं मानलं की बसला कुठली तरी अजून वर्दी मिळाली असेल की भाई पुण्यावरून 30-35 लोकांना आणायचंय मुंबईला, आणि बस पुण्याला गेली तर हा, मग काकाजींना परत यायला टाइम लागेल बाबा. मिळेल मिळेल, टेन्शन नका घेऊ, बस मिळेल. चला चला बाबा चला. अरे बघा तिकडे टॅक्सी दिसते एक. तिच्या ड्रायव्हरला विचारूया ना आपण, कदाचित त्याला काहीतरी माहिती असेल. हो ठीक आहे. दादा, तुम्ही आता इथून त्या पांढऱ्या रंगाच्या 35 सीटर मोठ्या बसला जाताना बघितला काय? हा नंबर होता MS04JK 9487. नंबर तर नाही बघितला, पण थोड्या वेळापूर्वी तशीच एक बस इथून गेलीये. अच्छा, हा त्या बस बद्दल तर बोलत नाहीये ना, जी आपण बघितली होती डुप्लिकेट बस. नाही, मी बघितलं होतं ना भाऊ. टॅक्सीवाल्याला बघायच्या आधी ती बस लेफ्टला वळाली. पक्का? हो. मग ती आपली वालीच असेल. हा, तर कुठल्या बाजूला गेली ती? सरळ गेली? सरळ पुढे गेली. हा, थँक्यू थँक्यू थँक्यू. जरा लवकर चालव भिडे, जरा लवकर चालव भाऊ. अरे ती बघा, बस दिसते, बस दिसली. हा लवकर लवकर, जवळ घे जवळ घे. हो. ए थांबवा थांबवा, ए थांबवा. अरे भिडे, इथून तुझा आवाज त्यांना ऐकू जात नाहीये. ओव्हरटेक कर ना. हो. लवकर लवकर. हो भाऊ हो. ही आपली वालीच बस आहे ना? हो. ए ही तीच बस आहे, MS04JK 9487. मिळाले बापूजी, मिळाले. थांबा. लक्झरी. त्या ड्रायव्हरचं नाव काय होतं? अरे नाव सोड ना, तू पळव ना लवकर. चला थोडं राहिलंय. हा, अरे थांबा. ओ दादा थांबा जरा. अरे थांबा. अरे थांबा. अरे जेठालालजी, तुम्ही काही सामान राहिले का बसमध्ये? अरे सामान नाही, माझे बापूजी राहिले. लवकर दरवाजा उघडा. काकाजी आत राहिले? हा चला दरवाजा उघडा. साईडला घ्या. हो घेतो. अरे जरा लाईट चालू करा भाई. अरे आहेत का काकाजी आतमध्ये जेठालाल? बापूजी उठा. आलं गोकुळधाम. गोकुळधाम तर केव्हा चालला होता, आणि आम्ही सगळे उतरलो सुद्धा होतो, पण तुम्ही झोपून राहिला तर बस तुम्हाला घेऊन पुढे निघून गेली. म्हणूनच मी, पोपटलाल आणि भिडे, आम्ही तिघं तुम्हाला शोधता इथवर पोहोचलोय. मग आता आपण कुठे आहोत? माहित नाही, कुठेतरी रस्त्यात आहोत बापूजी. अरे मग तुमच्यातल्या कोणालाही कळलं नाही की मी बसमध्येच बसलेलो आहे? सॉरी बापूजी, ते काय सगळे झोपलेले होते, थकलेले होते, तर सर्वांना वाटलं की तुम्ही पण आता थकलेले असणार, तर सगळ्यात पहिले उतरून घरी जाऊन झोपला असाल. सॉरी बापूजी, कोणाच्याच लक्षात नाही राहिलं. हो ना? सॉरी काकाजी, मलाही ध्यानात नाही राहिलं. चला आता आपण निघायचं. चला बापूजी. हा चला.